गुड मॉर्निंग. तर आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज होता अथर्वचा बड्डे, त्यासाठी आम्ही बाहेर निघालो होतो त्याला कपडे घेण्यासाठी. त्याला कपडे घ्यायचे होते आणि हे तिघंजण तयार वगैरे होऊन खाली गेले होते. त्यानंतर मीही आले आणि काव्या मोबाईल पप्पाचा विसरला होता म्हणून घेण्यासाठी आली होती. त्यानंतर आता आम्ही पिंपरीमध्ये जाणार होतो कपडे घेण्यासाठी, पण तिथे म्हणजे त्यांना काही नको म्हटले, त्यामुळे मग मुलचंदला गेलो आम्ही. मस्तपैकी बाबूला कपडे घ्यायचे होते, कोट घ्यायचा होता, या विचारानेच आम्ही आलो होतो. त्यानंतर इथे त्याला कपडे वगैरे घेतली बघा मस्तपैकी, आणि काव्यासाठीही फ्रॉक वगैरे घ्यायचा होता, पण तिथे मला काही तेवढे खास वाटले नाही आणि आवडले नाही, त्यामुळं मी तिथे तिला कपडे घेतलीच नाही आहेत. त्यानंतर दुसरीकडून तिला मी इथे कपडे वगैरे घेतली मस्तपैकी. असं आम्ही तयार वगैरे झालो. आता सेलिब्रेशनसाठी आम्ही बाहेर निघालो होतो आणि चौघच होतो, असंही आज कोणीच नव्हतं सोबत. त्यानंतर इथे आम्ही छोटासा एक केक घेऊया म्हटलं, म्हणून केकच्या शॉपमध्ये गेलो. मस्तपैकी एक केक वगैरे घेतला आणि आता हॉटेलमध्येच सेलिब्रेशन करणार होतो, कारण घरी करायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि मुलंही खुश होतात अशी बाहेर घेऊन गेलं म्हणजे खूप जास्त छान वाटतं त्यांनाही. त्यामुळे मग बाहेरच चला म्हटलं. मग काव्याला हे बघा हा सुंदर असा फ्रॉक घेतला होता, खूप जास्त छान वाटत होता. तिथं गेल्यानंतर आम्ही असा केक वगैरे कट केला आणि बाबू जास्तच खुश होता. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो. तर इथे केक वगैरे असा कट केला, त्याला चारला आणि त्याच्यात आम्ही दोघींना असं मॅचिंग झालं होतं. न विचार करून सुद्धा काव्याची आणि माझी मॅचिंग झाली होती आणि बाबूची आणि बाबूच्या पप्पांची खूप जास्त छान वाटत होतं. त्यानंतर इथे त्याला केक वगैरे भरवला. खूप जास्त पिल्लू आज माझं खुश होतं, खूप जास्त छान वाटत होतं त्याला. त्यानंतर केक वगैरे कट केला, त्यांना केक वगैरे दिला मुलांना थोडासा खायला, आणि त्यानंतर आता इथे जेवण ऑर्डर करायचं होतं. त्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी एक मसाला पापड ऑर्डर केला. त्यानंतर मसाला पापड वगैरे खाऊन झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमध्ये गेलं एक फिक्सच असतं त्यांचं की त्यांना मोजिटो हवा असतो, आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर असंही त्यांनी व्हेजच खातात, त्यामुळं व्हेजच ऑर्डर करते मी. आणि असंही मला जास्त बाहेरचं खायचं नसल्यामुळं त्यासाठी मी माझ्यासाठी स्पेशल काही किंवा वेगळं काही आज जबरदस्ती जेवण म्हणून आज बाहेर जेवण केलं होतं, नाहीतर बाहेरचं असंही जास्त आता मी काहीच खात नाही आहे. त्यानंतर जेवण वगैरे झालं मस्तपैकी. इथला व्ह्यू खूप जास्त सुंदर आणि खूप जास्त छान वाटत होतं, त्यामुळं तिथे त्याचे 1-2 फोटो घेतले खूप जास्त छान. आणि त्याच्यामध्ये आज तो फोटोही काढू देत होता. सर्वांना फोनवरही खूप जास्त छान बोलत होता, नाहीतर फोनवर बोल म्हटलं की अजिबात नको, बोलायचंच नसतं त्याला कुणाला. पण आज खूप जास्त खुश होता पिल्लू. त्यानंतर इथे आम्ही आता घराकडे निघालो होतो. इकडला व्ह्यू खूप जास्त छान आणि सुंदर वाटत होतं, आणि रात्रीच्या वातावरणामध्ये तर खूपच जास्त छान वाटत होतं त्याला. त्यानंतर इथे आम्ही घरी चाललो होतो. जात म्हणजे वातावरण खूप जास्त थंड बाहेरचं मस्त वाटतं, त्यामुळं म्हटलं चला थोडंसं फिरून जावं, म्हणून असं बाहेर थोडंसं गाडीवरतीच फिरलो आणि त्यानंतर मग घरी आलो. जेवण वगैरे झालं होतं, घरचं काही टेन्शन नव्हतं. चला तर ओके, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.